पोटावर पडून विश्रांती. शिलावरून कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. रिलॅक्स. आणि आज आपण करणार आहोत अर्ध शलभासन आणि पूर्ण शलभासन. आपण जे सेतू बंधासन केलं त्याला हे सप्लिमेंटरी आसन आहे. आणि आता सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले ठेवा, हात शरीराच्या जवळ आणि कपाळ जमिनीवर. आता जिथे आपलं कपाळ जमिनीवर आहे तिथे आता आपली हनुवटी जमिनीवर टेकवा. हनुवटी जमिनीला लॉक होऊन जाईल. श्वसन मार्ग आपला मोकळा झाला. आणि आता उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली आणि डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीच्या. रिलॅक्स. आणि आता आपला उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला. उजव्या हाताचा आधार मांडीच्या खाली जो आहे तो आता पॅसिव्ह होतो. नॉर्मल श्वास प्रश्वास झाले. सायटिका प्रतिबंधात्मक आणि व्हेरिकोज वेनचा त्रास कमी होतो. कमरेची दुखणी कमी होतात. असं आपण करतोय अर्ध शलभासन. सावकाश उजवा पाय खाली येतोय आणि आता डावा पाय जमिनीपासून वर उचला. गुडघ्यांचा सरळ ठेवून यथाशक्ती प्रयत्न. डाव्या हाताचा आधार मांडीच्या खाली, तो पॅसिव्ह होतो. हनुवटी कुठेही वर उचलायची नाही, ती जमिनीला चिकटली होते. बरोबर, छान. आणि आता सावकाश डावा पाय जमिनीवर. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत. हनुवटी जमिनीवर लॉक आहे. आणि आता दोन्ही पाय एकत्रित जमिनीपासून वर उचला. गुडघ्यांना सरळ ठेवून हनुवटी जमिनीवर. आणि आता आपण केलेलं आहे पूर्ण शलभासन. शलभ म्हणजे टोळ. टोळ ज्याप्रमाणे झाडावर लटकतात आणि त्यांची जे शेपटीचा भाग खाली लटकत असतो तशी ती आपली पायाची स्थिती दिसते. बरोबर, छान. हनुवटी कुठेही आपल्याला वर उचलायची नाहीये, ती जमिनीवर दिसेल. यथाशक्ती प्रयत्न. दोन्ही हातांचा आधार मांड्यांच्या खाली पॅसिव्ह आहे. बरोबर. आणि आता सावकाश दोन्ही पाय नियंत्रित जमिनीवर घेऊ दे. हातांचा आधार मांडीच्या खाली जो आहे तो काढून घ्या आणि टीव्ही पोस्चर मध्ये विश्रांती घ्या. हातांचे स्टँड करून टीव्ही पोस्चर मध्ये विश्रांती. बरोबर. कारण की आपल्या पूर्णपणे कंठस्थ ग्रंथीवरती थोडासा हलकासा ताण दाब येतो, म्हणून आपण टीव्ही पोस्चर मध्ये विश्रांती घेतोय. टीव्ही पोस्चर मध्ये कविता तरी म्हणजे हातांचा स्टँड करायचं. आणि आता हळू सावकाश एक एक पाय सरळ, एक पाय फोल्ड. थोडस लुजनिंग करून घेऊया. जर जास्त ताण वाटत असेल तर पायाला. आणि आपल्याला या स्थितीमधूनच आज दंड स्थितीमध्ये जायचंय. या स्थितीमधूनच दंड स्थितीमध्ये जायचंय. तर त्यासाठी सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले ठेवा. हात पुन्हा शरीराच्या जवळ येऊ देत खाली आणि कपाळ जमिनीवर येऊ. आता जसं मी बोलते त्याप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न करा. अगदीच नाही समजलं तर तुम्ही माझ्याकडे बघा. कपाळ जमिनीवर आहे. आणि आता दोन्हीही हातांचे तळवे आपल्या छातीच्या रेषेमध्ये येऊ. दोन्ही हातांचे तळवे आपल्या छातीच्या जवळ. हाताची कोपरं सिलिंगच्या दिशेला. दोन्ही हात फोल्ड केले. बरोबर बरोबर, छान. कपाळ जमिनीवर. आता दोन्ही पाय मागून एकमेकांपासून थोडेसे लांब घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. पायाची जी बोट आहे ती जमिनीवर टेकवा, म्हणजे टाच आपली सिलिंगकडे जाईल. पायाची बोट जमिनीवर टेकवा, टाच सिलिंगकडे जाईल. आणि आता सावकाश आपल्याला आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळ्याचा भाग, त्याच्यानंतर आपल्या छातीचा भाग आणि आपलं पोट जमिनीपासून वर उचला. दोन्ही हात खांद्यातनं सरळ करा. खांद्यातनं सरळ सरळ. बरोबर, छान. यथाशक्ती प्रयत्न. बरोबर. नजर समोर. आता जे आपण केलंय याला म्हणतात सरळ हस्त भुजंगासन. ही आहे सूर्य नमस्कारामधली 7वी स्टेप, सरळ हस्त भुजंगासन.
आता याच्या पुढे आपण करणार आहोत सूर्यनमस्कारामधली 8वी स्टेप. आता जे आपले पाय किंवा गुडघे मांडीवर आहेत ते जमिनीपासून वर उचला. जमिनीपासून वर उचला. बरोबर. प्रयत्न इथं बघ. जमिनीपासून वर उचला. बरोबर. हा, छान. आणि आता आपली नजर जी आहे ही दोन्ही हातांच्या मध्ये घ्या. टाचा जमिनीपासून वरच आहे. थोडीशी स्लॅन्टिंग पोझिशन मध्ये आपली नजर दोन्ही हातांच्या मध्ये असेल. आता ही झाली सूर्यनमस्कारामधली 5वी स्टेप, चतुरंग दंडासन. आणि त्याच्यानंतर आपण करतो पर्वतासन. आता दोन्ही पाय जोडून घ्या, दोन्ही पावलं जोडून घ्या आणि नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे जाऊ दे. बरोबर, छान. ही झाली 8वी स्टेप, पर्वतासन. नजर दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे आहे. यथाशक्ती प्रयत्न. आणि आता सावकाश आपल्याला दोन्ही गुडघे जे आहेत ते जमिनीवर टेकवा. सावकाश दोन्ही गुडघे जमिनीवर टेकवा. पूर्णपणे येऊ दे जमिनीवर. हा, पावलं जी आता आपण माउंटन केली आहेत ना ती जमिनीकडे फ्लॅट ठेवा. दोन्ही पावलं जमिनीकडे फ्लॅट ठेवा. हा, बरोबर बरोबर. आणि आता सीटचा भाग आपल्या पायांवर टेकवा. सीटचा भाग आपल्या पायांवर टेकवा. बरोबर, छान. आणि कपाळ जमिनीवर टेकवा. कपाळ जमिनीवर टेकवा. हे झालं शशांकासन. इथे मी थोडंसं व्हेरिएशन घेतलंय तुमच्या बरोबर. आणि एकदम रिलॅक्स. रिलॅक्स. शशांक म्हणजे काय? ससा. पावलं जी आहेत ना ही जमिनीकडे फ्लॅट ठेवा. म्हणजे आपण टाचा ज्या वर उचलल्या होत्या ना त्या पूर्णपणे जमिनीवर पाऊल फ्लॅट ठेवतो. छान. पुन्हा एकदा गुडघ्यातलं सरळ व्हा. जसं आपण मार्जरासन करतो ना तशी स्थिती घ्या. मार्जरासन आपण जसं करतो तशी. बरोबर. आणि आता पुन्हा एकदा टाचा जमिनी बसतं. टाचा सिलिंगच्या दिशेला जाऊ दे. आणि पुन्हा एकदा पर्वतासन मध्ये या. पुन्हा एकदा पर्वतासन मध्ये या. आणि एक एक पाऊल आणि एक एक हात एकमेकांच्या जवळ घेऊन या. एक पाऊल पुढे, एक हात मागे, असं करत करत दंड स्थितीमध्ये. अगदी सावकाश. विश्रांती. दंड स्थितीमध्ये विश्रांती. आपण आज थोडस एक व्हेरिएशन केलं इथे. आणि आज आपण करणार आहोत वीरासन. त्याच्या आधी आपण थोडस एक लुजनिंग करून घेऊया. हस्त उत्थानासन आणि हस्त पादासन. इथे आपल्याला थोडस स्विंग करायचंय. बघा, दोन्ही पाय असे जुळलेले ठेवायचे आणि श्वास घेत हात वर न्यायचे आणि श्वास सोडत खाली. खाली येताना आपले हात असे स्विंग होतील आपल्या दोन्ही पायाच्या बाजूने. ठीक आहे. श्वास घेत वर यायचं आणि श्वास सोडत खाली. एक, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. दोन, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. तीन, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. चार, आणि एक लास्ट राऊंड. श्वास घेत वर येऊया आणि श्वास सोडत खाली. पाच. सावकाश कमरेतनं सरळ. बरोबर, छान. सावकाश सरळ. विश्राम. विश्राम. आता आपण बघणार आहोत वीरासन. सोपं आसन आहे, आपण एकत्रित करू शकतो असं मला वाटतंय. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या जास्तीत जास्त. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. बरोबर. आणि आता उजवं जे पाऊल आहे ते उजव्या दिशेला वळवा. उजवं पाऊल उजव्या दिशेला वळवा. बरोबर. डाव्या पायाचं पाऊल सरळ आहे समोर स्क्रीनकडे. हा, छान छान. आणि आता उजवा जो आपला पाय आहे तो गुडघ्यातनं असा फोल्ड. उजवा पाय गुडघ्यातनं फोल्ड. बरोबर, छान. हा, बरोबर, छान. आणि आता दोन्ही हात सरळ करा खांद्यातून. आणि आता उजव्या साईडला वळा. उजव्या साईडला वळा. छान. आणि आता जे हात आपले सरळ आहेत ना ते डोक्याच्या दिशेने कर. नमस्कार स्थितीमध्ये घ्या. नमस्कार स्थितीमध्ये. छान, बरोबर. आणि आता सावकाश बॅकवर्ड बेंड घ्या. थोडस मागे झुका. आणि शक्य असेल तर नजरेने आपण जे नमस्कार स्थिती घेतली
ती बघण्याचा प्रयत्न कर. शक्य असेल तर अट्टहास नाही. खूप छान आहे करण्यातही छान. पद्धती तुमचं पण छान आहे. रश्मीताई तुमचा व्हिडिओ बंद आहे त्यामुळे मला दिसत नाही. बरोबर. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू असेल तुम्ही करा. बरोबर. आणि आता उलट चाल करताना दोन्ही हात पुन्हा खांद्यात सरळ करा. मध्यभागी या. उजवा पाय सरळ करा. पुन्हा दोन्ही पायांमधलं अंतर तसंच ठेवायचं आहे. हीच कृती आता आपल्याला विरुद्ध बाजूने करायची. आता डाव्या पायाचं पाऊल डाव्या दिशेला डाव्या पायाचं पाऊल उजव्या पायाचं पाऊल सरळ स्क्रीनकडे असतं. बरोबर. आणि आता डावा पाय गुडघ्यातनं फोल्ड करा. उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवा. फक्त डावा पाय फोल्ड करा. छान. दोन्ही हात खांद्यावरनं सरळ करा. बरोबर. आणि आता डाव्या दिशेला वळा. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नमस्कार स्थितीमध्ये. आणि थोडंसं बॅकवर्ड बेंड घ्या. नजर आपली आपण जी नमस्कार स्थिती केली तिकडे येण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नाही. यथाशक्ती कृती. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवून गळ्यापासूनची स्नायू ताणले जातात. आणि आता डाव्या गुडघ्यावर प्रेशर आहे त्याकडे लक्ष. वीरासन वॉरियर पोस्चर. छान. किंवा याला हनुमंत आसन सुद्धा म्हणतात. सावकाश उलट चाल. दोन्ही हात खांद्यातून सरळ. डावा पाय सरळ. मध्यभागी हात खाली. पायांमधलं अंतर कमी करा. आणि विश्रांती. सावकाश बैठक स्थितीमध्ये या. पद्मासन अर्ध पद्मासन किंवा साठी. दोन्ही हात गुडघ्यांवरती असतील. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. मान मध्यभागी आणि डोळ्यांवर मिटून घेऊया. एक हलकसं स्मित असेल चेहऱ्यावर. आपण जी साधना करतोय त्याचा आनंद समाधान आपल्याला मिळत आहे हे या हास्याचं प्रतीक आहे. आणि आता करणार आहोत एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं आहे. तो श्वास सोडून द्या. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. आणि संत गतीने संपूर्ण श्वास सोडून द्या. स्लोली कम्प्लीटली ब्रीथ आउट. आज आपण प्राणायाम मुद्रा आणि प्राणायामाचा श्लोक बघणार. शेअर आधी प्राणायामाचा श्लोक बघूया. मी ग्रुपवरती पाठवलंच आहे तुम्हाला. प्राणायामाचा श्लोक यासाठी की आपण आपल्या प्राणशक्तीला मन आवाहन करतोय. तिला नमस्कार करतोय. दोन्ही हात जोडून घ्या. आणि समोर प्राणायामाचा श्लोक दिसतो. माझ्या मागोमाग आपण हे बोला. प्राणस्येदं वशे सर्वं. प्राणस्येदं वशे सर्वं. त्रिदिवे यत् प्रतिष्ठितम्. त्रिदिवे यत् प्रतिष्ठितम्. मातेव पुत्रान् रक्षस्व. मातेव पुत्रान् रक्षस्व. श्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहि नैति. श्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहि नैति. डोळे अर्ध्यात मिटून ठेवूया आणि आपल्या प्राणशक्तीला मनोमन वंदन करूया. या श्लोकाचा अर्थ असा आहे की तिन्ही जगांमध्ये जे जे काही अस्तित्वात आहे ते सर्व प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राण जसं माता आपल्या पुत्रांचं रक्षण करते तसं तूही आमचं रक्षण कर आणि आम्हाला संपत्ती, चांगली बुद्धी, चांगलं आरोग्य प्राप्त करून दे. संपत्ती म्हणजे ही धनस्वरूपातली संपत्ती नसून आरोग्यम धनसंपदा. अवर हेल्थ इज अवर वेल्थ या प्रकारची. तर हा झाला आपला प्राणायामाचा श्लोक जो आपल्याला आता रोज बोलायचा आहे प्राणायामाच्या आधी.
आपण आपल्या प्राणशक्तीला मनोमन बंधन करणार आहोत या श्लोकाच्या आधाराने किंवा या श्लोकाच्या पठणात। आता आपण बघूया प्राणायाम मुद्रा कशी असते। आता जर साधी बैठक घालायची असेल तर घालू शकता, कारण की पुढचे अजून 3 ते 4 मिनिटं आपल्याला या स्थितीमध्ये बसायचं आहे, म्हणून साधी बैठक घातली तरी चालेल। आता पाहूया प्राणायाम मुद्रा। ग्रुपवरती मी शेअर केलीच आहे, पण पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते इथे सुद्धा। ही आहे प्राणायाम मुद्रा। आता ही मुद्रा जी आहे अंगुली मुद्रा किंवा प्राणायाम मुद्रा म्हणतात, ही आपल्याला उजव्या हाताची करायची असते। दिसले सगळ्यांना? आता मी स्टॉप करतो। उजवा जो आपला हात आहे त्यातली पहिली जी 2 बोट आहेत ती फोल्ड करायची आणि त्याचे जे अग्रभाग आहे ते अंगठ्याच्या मुळाशी चिटकवायचे आणि आपली करंगळी त्याच्या बाजूचं बोट म्हणजे रिंग फिंगर आणि अंगठा ही 3 बोटं आपली ओपन असते। तर आता ह्या 3 बोटांचा आपल्याला कसा उपयोग करायचा आहे बघून घ्या। ही जी प्राणायाम मुद्रा किंवा अंगुली मुद्रा आहे तिचा आपल्याला कसा उपयोग करायचा आहे। जेव्हा आपल्याला डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा असतो तेव्हा या अंगठ्याने उजवी नाकपुडी अशी सहज बंद करायची। जेव्हा आपल्याला डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा असतो तेव्हा उजवी नाकपुडी जी आहे ही अंगठ्याने सहज बंद करायची असते। आणि जेव्हा आपल्याला उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा असतो त्यावेळेला ह्या 2 बोट जी ओपन आहेत करंगळी आणि रिंग फिंगर त्या 2 बोटांनी डावी नाकपुडी आपल्याला बंद करायची आणि मग उजवीने श्वास घ्यायचा। ठीक आहे, लक्षात आलंय? उजव्या हाताची अंगुली मुद्रा करायची। ज्या वेळेला आपल्याला डावीने श्वास घ्यायचा असतो तेव्हा अंगठ्याने डावी नाकपुडी बंद करायची। जेव्हा आपल्याला उजवीने श्वास घ्यायचा असतो तेव्हा करंगळी आणि रिंग फिंगरने डावी नाकपुडी बंद करायची आणि उजवीने श्वास घ्यायचा। ठीक आहे, लक्षात आलंय? काही कन्फ्युजन नसावं असं मला नक्की वाटतंय। आता डाव्या हाताची ध्यान मुद्रा करा आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा। बरोबर, आज आपण करणार आहोत सूर्यभेदन आणि चंद्रभेदन प्राणायाम। ठीक आहे, सुरुवात आपण सूर्यभेदन पासून करूया। सूर्यभेदन म्हणजे काय, तर उजवीने श्वास घ्यायचा आणि डावीने तो सोडायचा। म्हणजे इथे आपण छेद करतोय आपल्या श्वासाच्या गतीला। उजवीने श्वास घेऊन डावीने सोडतोय म्हणून त्याला भेदन म्हणतात। आपण सोमवारी अभ्यास केला म्हणजे उजव्या नाकपुडीने श्वास घेतला आणि उजवीने सोडला, त्याला अभ्यास म्हणतात। आपण आता इथे विरुद्ध बाजूने ही कृती करतोय म्हणून याला भेदन म्हणतात। सुरुवात करूया। सूर्यभेदनासाठी करंगळी आणि रिंग फिंगर जे आहे त्याच्याने डावी नाकपुडी बंद करा। डोळे अलगद मिटलेले, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी आणि जी आपण अंगुली मुद्रा केलेली आहे ज्या हाताची उजवा हात तो जमिनीला समांतर असेल एवढा आपल्याला फोल्ड करायचा। तो जास्त वर पण नको आणि जास्त खाली पण नको। बरोबर, छान, खांद्यातनं तो सरळ असेल। बरोबर, डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आहे। डावी नाकपुडी बंद, उजवीने आहे तो श्वास सोडून द्या। उजवीने खोलवर दीर्घ पुरव, श्वास भरून घ्यायचा आहे। उजवी बंद, डावीने संथरेच, डावी बंद, उजवीने खोलवर दीर्घ पुरव। आपण करतोय सूर्यभेदन प्राणायाम। उजवी नाकपुडी बंद, डावीने संथरेच, डावी बंद, उजवीने पुरव, उजवी बंद, डावीने रेच, डावी बंद, उजवीने पुरव, उजवी बंद आणि डावीने संथरेच। आणि आता आपण करूया चंद्रभेदन प्राणायाम। उजवी नाकपुडी बंद आहेच, डावीने खोलवर दीर्घ पुरव, डोळे अलगद मिटलेले आहेतच। डावी नाकपुडी बंद, उजवीने संथरेच, उजवी बंद, डावीने पुरव, डावी बंद, उजवीने रेच,
उजवी बंद, डावीने खोलवर दीर्घ पुर, डावी बंद, उजवीने संथ रेच, उजवी बंद, डावीने खोलवर दीर्घ पुर, डावी बंद आणि उजवीने संथ रेच. उजवा हात गुडघ्यावर येऊ दे. ज्ञानमुद्रेमध्ये डोळे अलगद मिटलेले आहेतच. आपली जाणीव दोन्ही नाकपुड्यांकडे घेऊन जा. तिथे झालेला श्वसन मार्गातला बदल याचा अनुभव. सूर्यभेदन आणि चंद्रभेदन प्राणायाम करता आपल्या आता लक्षात आलं असेल की आपली कुठली नाडी ऍक्टिव्हेट आहे, सूर्य नाडी की चंद्र नाडी. आपल्याला कुठल्या नाकपुडीने श्वास घ्यायला सहज जमलं, या सगळ्याचा आपला आपण मागोवा घेऊया. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा आहेच. अंगठा पहिलं बोट यांचा एकमेकांना झालेला स्पर्श, तिथून सुरू असणारा रक्तप्रवाह आणि या रक्तप्रवाहाची स्पंदन, त्याची अनुभूती घेऊया. याला प्राणस्पंदन म्हणतात. मनाची एकाग्रता वाढण्यासाठी, मन स्थिर होण्यासाठी, विचारांची गती कमी होण्यासाठी, शांत होण्यासाठी प्राणस्पंदनांची अनुभूती. दोन्ही हातांची बाकीची तीनही बोट अर्धवट मिटलेली आहेत, त्यांना कुठेही ताण नाहीये. दोन्ही हातांची कोपरं शरीराच्या जवळ असतील. खांदे रिलॅक्स आहेत, पाठीचा कणा सरळ आहे, डोळे अलगद मिटलेले आहेत आणि चेहरा अगदी शांत आहे. कपाळावर कोणतीही आटी नाहीये. जीभ तोंडाच्या आतमध्ये सैल आहे आणि एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार. 3 मकार लांबवलेले ओमचे उच्चार. मचं प्रमाण 80% असेल आणि अचं प्रमाण 20% असेल. आपल्याला एका लागोपाठ एक मकार लांबवलेले 3 उच्चार करायचे. सुरुवात पहिल्या उच्चारापासून करूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार ओम. उच्चार ओमच्या स्पंदनांची अनुभूती आपल्या आजूबाजूला रेंगाळत आहे आणि या स्थितीतूनच आपण जी बैठक घातलेली आहे ती सोडून द्या. साधी बैठक पद्मासन, पद्मासन आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये पाठीवर करून विश्रांती घ्या. एका कुशीला करून पाठीवर करून विश्रांती. आपण क्विक रिलॅक्सेशन करून घेऊया. आसना केल्यानंतर 2 मिनिटाचं शवासन अतिशय उपयोगी ठरतं. अगदी सावकाश एका कुशीला वळा, पाठीवर करून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फूट एवढं अंतर असेल. तासा आतल्या बाजूला पायाची बोटं बाहेरच्या दिशेने, हातांची बोटं अर्धवट मिटलेली, तळवी सिलिंगच्या दिशेने, मान आपली डावीकडे उजवीकडे किंवा मध्यम नाही आणि डोळे अलगद मिटलेले. चष्मा असेल तर तो बाजूला काढून ठेवून द्या थोड्या वेळासाठी. आज आपण जी काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा मागोवा घेऊया. आज आपण वक्रासन हे नवीन आसन शिकलो. बैठक स्थितीमध्ये, शयन स्थितीमध्ये सेतुबंधासन, पोटावर पडून पूर्ण शलभासन आणि दंड स्थितीमध्ये केलेलं वीरासन. प्राणायामामध्ये आज आपण सूर्यभेदन, चंद्रभेदन हे 2 प्राणायाम पाहिले. त्या सगळ्या साधनेचा आपण मनातल्या मनात मागोवा घेतोय आणि त्याचबरोबर आपल्या देहाचंही निरीक्षण करतोय. संपूर्ण शरीर विश्रांती स्थितीमध्ये अलगदपणे जमिनीवर आपण सोडून दिलेलं आहे. नाकाने एक श्वास भरून घेऊया
आणि तोंडाने संपूर्ण श्वास सोडून देऊया आणि एकदम रिलॅक्स होऊन जाऊया. नकळत एखादा स्नायू अवयव साधना करताना ताणला गेला असेल तर शवासनाच्या माध्यमातून आपण शिथिल करू. उत्तानं शववद्भूमौ शयनं तच्छवासनं शवासनं क्रान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम्. मनाला विश्रांती, शरीराला विश्रांती आणि मनाला शांती देणं असं हे चैतन्यासन आनंदासन जे आता आपण करीत आहोत. सुरुवात आपण आपल्या दोन्ही पायांपासून करूया. माझ्या दोन्ही पायांची पाचही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी मी मनाने शिथिल करत आहे. माझ्या सीटचा भाग, माझ्या कमरेचा भाग शिथिल झालेला आहे आणि याची मला मनोमन जाणीव होते. माझी जाणीव माझ्या दोन्ही हातांकडे आहे. माझ्या दोन्ही हातांची पाचही बोटं, तळहात, मळहात, मनगट, पोपट, दंड, खांदा शिथिल झालेला आहे. याची मला मनोमन जाणीव आहे. माझी जाणीव माझ्या पाठीच्या मणक्याकडे, 33 मणक्यांची मान जी आता जमिनीवर अलगद पहुडलेली आहे तीही शिथिल झालेली आहे. माझी जाणीव उदरभाग, उरभाग आणि कंठाकडे आहे. माझ्या पोटातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू शिथिल झालेले आहेत. माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, बरगड्या, फुफ्फुस, माझं छोटस हृदय मनाने शिथिल केलेले. माझ्या गळ्यातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू शिथिल झालेले आहेत. माझी जाणीव माझ्या चेहऱ्यातले आहे. माझी हनुवटी, ओठ, तोंडाच्या आतमधली सैलसरशी, माझे 2 गाल, 2 कान, माझं नाक, अलगद मिटलेले माझे 2 डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापड्या, भुवया, भ्रूमध्य, पाठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, माझ्या टाळूचा भाग आणि माझे केस शिथिल झालेले आहेत. याची मला मनोमन जाणीव आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझं संपूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे. प्राणधारणा, जाणीव श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना माझं पोट हलका हलका वर येतं. श्वास सोडताना ते जमिनीच्या दिशेने जाते. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतो आणि श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतो. प्रचंड शांती, समाधान मला या क्षणी प्राप्त होत आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मक प्राणशक्ती माझ्या भरून घेत आहे, सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता मी सोडून देत आहे. माझं शारीरिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, निरोगी आहे. मी खूप आनंदी आहे, मी खूप समाधानी आहे. आज श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन. आपण मनानेच श्री स्वामी समर्थांना आपल्या नजरेसमोर आणूया आणि त्यांना प्रार्थना करूया. निशंक हो, निर्भय हो, प्रचंड स्वामी बळ माझ्या पाठीशी आहे. माझं मन निशंक आहे, निर्भर आहे, कारण की माझ्या पाठीशी स्वामींची शक्ती आहे. आपली जी कोणी आद्य दैवत आहे त्या देवतेची शक्ती आपल्या पाठीशी आहे आणि त्यामुळे आपलं मन निशंक आहे, निर्भर आहे आणि खंबीर आहे, संयमित आहे.
शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये मी पुन्हा एकदा माझ्या मनाला संकल्प देत आहे. माझे शारीरिक मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी, औषध विरहित राहण्यासाठी उचित अशी योग साधन मी नित्य नियमाने करणार आहे, यथाशक्ती करणार आहे. माझा 1 तास हा मी स्वतःला देणार आहे आणि त्यामुळे माझं शारीरिक मानसिक आरोग्य उत्तम राहणार आहे. माझी जीवनाकडे बघण्याची दृष्टी बदललेली आहे, ती प्रचंड सकारात्मक झालेली आहे. म्हणून आपल्या आई वडिलांचं गुरुजनांचं स्मरण करूया, त्यांना वंदन करूया आणि ही सगळी शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. आपले ध्येय पूर्ण होण्यासाठी आपल्याला या सगळ्या शक्तींचा आशीर्वाद मिळत आहे. शवासन कितीही आनंददायी आणि सुखदायी असलं तरीही पुन्हा एकदा आपल्याला आपला दिनक्रम चालू करायचा आहे आणि त्यासाठी पुन्हा एकदा जाणीव आपल्या देहाकडे घेऊन येऊया. दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करूया. मान सावकाश उजवीकडे डावीकडे घेऊन जाऊया आणि दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. दोन्ही पाय जोडून घेऊया. एक हलकासा खेच आळस. संपूर्ण ताण आपला नाहीसा झालेला आहे आणि आपण पुन्हा एकदा सज्ज झालेलो आहोत. अगदी सावकाश डाव्या कुशीला दोन्ही पाय फोल्ड करा. उजवा हात डावा हात आपल्या डोक्याखाली असेल, उजवा हात शरीरावर असेल. या स्थितीमध्ये थोड्या वेळ थांबा. या स्थितीचा आनंद घ्या आणि मग सावकाश उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश. डोळे बंद आहेतच. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतून पुढे सुटूया. जोडलेले हात आणि कपाळ जवळ आजची साधना आपण आपल्याला समर्पित करत आहोत. श्वास घेत घेत कमरेतून सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमस्तक नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. आजची साधना इथे संपन्न होते. धन्यवाद. भेटणार आहोत उद्या संध्याकाळी 5 वाजता. हरिओम. मीटिंग एंड करते. सगळ्यांसाठी शुभरात्री. कोणाला काही शंका असेल तर विचारू शकता. ठीक आहे. भेटूया मग उद्या संध्याकाळी 5 वाजता. हरिओम. गुड नाईट.